आणि यानंतर पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबई महापालिका निकालानंतर महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडेल। राहुल शेवाळे आणि अमित साटम यांच्यात सत्ता स्थापनेची महत्त्वाची बैठक होणार। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्यापासून अंतिम सुनावणी। खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबाबत कोर्ट काही निर्णय देणार का याकडे लक्ष। महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेत काँग्रेसची ओबीसी बहुजन आघाडीसोबत युती। मुंबईच्या टिळक भवनात काँग्रेसची ओबीसी बहुजन आघाडीसोबत बैठक। सपकाळ आणि प्रकाश शेंडगे यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा। ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेसला पाठिंबा दिलाय, सपकाळांची माहिती। कल्याण डोंबिवली महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक विनायक राऊतांच्या निगराणीखाली अज्ञात स्थळी। एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असलेले दोन्ही नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या नेत्यांच्या संपर्कात। केडीएमसीमधले आमचे 2 नगरसेवक दिसत नाही हे खरं, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, संजय राऊतांचा थेट इशारा। भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर विभागात वॉचडॉग ठेवलेत, राऊतांचा आरोप। नितीन नवीनच भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष। आज सकाळी अधिकृत घोषणा होणार होती। अध्यक्षपदासाठी नितीन नवीन यांचे नाव बिनविरोध निश्चित। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्याआधी नवीन यांच्याकडून मंदिरात पूजा आहे। मनसेच्या गटनेतेपदी यशवंत किल्लेदारांची निवड। मनसे नगरसेवकांच्या बैठकीत गटनेतेपद किल्लेदारांना देण्याचा ठराव। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक आज कोकण भवनात आपले गट नोंदणीसाठी जाणार। मुंबई महानगरपालिकेसाठी आज शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदाची निवड होईल। गटनेतेपदासाठी अमेय घोलेंच्या नावाचा विचार सुरू, सूत्रांची ही माहिती। आणि आता पाहूयात काही मोठ्या बातम्या। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू एकत्र येणार। षण्मुखानंद सभागृहात 23 जानेवारीला जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन। संभाजीनगरातील सोयगाव सिल्लोडमध्ये जिल्हा परिषद स्वतंत्र लढवणार। आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून ही घोषणा। भाजपला सोबत न घेता निवडणूक लढवणार, अब्दुल सत्तार यांच्याकडून हे स्पष्ट। मुंबई महापालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालय लवकरच खुली होणार। दरम्यान या निवडणुकीत शिवसेनेचे 2 गट आणि एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आल्यानं पालिकेतील कार्यालय संख्या वाढली। समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीला पक्ष कार्यालय द्यावी लागण्याची शक्यता। सिद्धराम म्हेत्रे यांनी धमकी दिल्याचा शिंदे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप। म्हेत्रेंकडून गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी। अनिता माळगे यांचा हा आरोप। लाडक्या बहिणींना डावलल्यावरती काय होतं हे वेळ ठरवेल, माळगेंचा इशारा। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची खासदार प्रणिती शिंदेंच्या भावनिक पत्रावर खोचक टीका। प्रणिती शिंदे गिरे तो भी टांग ऊपर अशी भूमिका घेऊन काम करतात, गोरेंचा टोला। नागपूरच्या नव्या महापौर उपमहापौरांच्या कार्यालयाचं नूतनीकरण सुरू। स्थायी समितीचे अध्यक्ष, सत्ताधारी पक्षनेते, विरोधी पक्षनेते आणि गट नेत्यांच्या दालनाचं नूतनीकरण करण्यास सुरुवात। पुणे जिल्ह्यामध्ये झडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप शिवसेना एकत्र लढणार। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात आमची लढाई असणार, विजय शिवतारे यांचे हे वक्तव्य समोर। छत्रपती संभाजीनगरात भाजप आणि शिवसेना युती, शिवाय जागा वाटपावर एकमत नाही। आज पुन्हा चर्चा होणार। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना नेत्यांची काल रात्री उशिरापर्यंत चर्चा। मावळमध्ये राष्ट्रवादीला सोडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये युती। बाळा भेगडे यांचे हे वक्तव्य। तर काही अल्पसंतुष्ट लोकांना राजकारण करायचे, मलाही युती करण्यास रस नाही, सुनील शेळके यांचे हे प्रत्युत्तर।